या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या गावातली तुमच्या जिल्ह्यातली बातमी 36 जिल्ह्यांची। बुलेटिनची सुरुवात मात्र एका ब्रेकिंग बातमीने करतोय। शहापूर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले। साकडबाव, बाबरवाडी, त्याचबरोबर चिल्हारवाडी, रुमालपाडा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांवरील पत्रे उडाले। त्यामुळे ग्रामस्थांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। ही थेट दृश्य आपण शहापूर मधली पाहतोय। नागरिकांचं या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालेलं आहे। जनजीवन विस्कळीत होते। त्यामुळे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसलेला आहे। त्याचबरोबर शेतकरी सुद्धा या ठिकाणचे चिंताग्रस्त झालेले आहेत। आणि यानंतर एक धाराशिवहून ब्रेकिंग बातमी येते। धाराशिव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसलाय। परंडा आणि धाराशिव तालुक्यामध्ये झालेल्या वादळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत, तर घरावरील पत्रे सुद्धा उडाले आहेत। अनेक जागी वीज पडून जनावरं दगावल्याची दुर्दैवी घटना सुद्धा या ठिकाणी घडली आहे। दरम्यान या सगळ्या नुकसानाची आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पाहणी देखील केली आहे। राज्य सरकारने पंचनामा करत मदत करावी अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आहे। आणि यानंतर आपण पाहणार आहोत वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची। राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 24% पाणीसाठा शिल्लक राहिलाय, तर 10,000हून अधिक गावांना आणि वाड्यांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। नागरिकांचं पशुधन पाण्याअभावी संकटात आलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामधील पाणी पातळी खालावत चालली आहे। त्यामुळे आता येत्या काही दिवसात मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा आता 10%वर आलाय। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतले। त्यामुळे आता ठाण्यामधील काही भागामधील पाणी पुरवठा आज रात्री 12 ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। तर MIDCच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत काटई नाका ते शिरटाकी इथं जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे आता ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचं अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन धरणाच्या पातळीमध्ये घट झाली आहे। मात्र पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे कोणतीही पाणी कपात होणार नाही असा निर्णय जलसंपदा विभागाने घेतलाय। संभाजीनगर जिल्ह्यामधील ज्या भागात पाणी टंचाई झाली त्या भागामधील मोठ्या बांधकामांना बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। 15 जूनपर्यंत सगळ्या कामांना या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस झाल्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची मागणी कमी झाली आहे। तर परिणामी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग हा 500 क्युसेक्सने कमी करण्यात आला आहे। सध्या 2600 क्युसेक्सने विसर्ग केला जात असून टेंभू, ताकाळी, म्हैसाळ या 3ही योजना कार्यान्वित आहेत। अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। तर निकाल जाहीर करण्यासंदर्भामधील प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती CET सेलकडून देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज भरून 4 महिने झालेत। मात्र परीक्षेच्या तारखा घोषित न झाल्यानं विद्यार्थी संभ्रमात होते आणि त्यामुळे आता ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावं अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली होती। त्यानंतर आता परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालंय। तर 13 जून पासून विविध परीक्षांना सुरुवात होणार आहे। गेल्या वर्षी अग्निशमन दलाच्या भरतीत निवड होऊन कामावर रुजू झालेले अग्निशमन दलातील 459 जवान गेल्या 4 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत। तर कामावर हजर होऊन देखील वेतनापासून वंचित राहावं लागत असल्यानं संबंधित अग्निशामकांची आर्थिक घडी विस्कटली आहे। मात्र अद्याप प्रशासनाकडून या गोंधळाबाबत कोणतेही ठोस कारण सांगण्यात आलेलं नाहीये। मुंबई महानगरपालिकेला यंदा 4320 कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात अखेर यश आलंय। यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी 25 मेची मुदत देण्यात आली असून
मालमत्ता कर भरण्यासाठी केवळ 3 दिवस उरलेत, तर 25 मे नंतर कर भरणा केल्यास मालमत्ताधारकांना दरमहा 2% दंड लावण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिलाय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 1 तासाचा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे। गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी दुपारी 12 ते 1 या वेळेत या ठिकाणी वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे। तर या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सगळ्या प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे। रायगड किल्ल्यावर महादरवाजाच्या खालील बाजूस असलेला उंच कड्यावरील मोकळे दगड काढण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी सहमती दर्शवली आहे। त्यासाठी आज आणि उद्या किल्ले रायगडावरील पायवाट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले। तर कोकण रेल्वेमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता वाढतीये। गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे प्रशासन सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवते आणि या मोहिमेदरम्यान एप्रिल 2024 मध्ये प्रतिदिन सरासरी 504 विना तिकीट प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून सरासरी सुमारे 9 लाख रुपये दंड हा वसूलण्यात आलाय। तर शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये आतापर्यंत 4474 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत। त्यामधील 4093 उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत आणि 11000 उमेदवारांची शिफारस फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली। धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। मतपेरीनंतर निकाल ऑनलाईन पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। उल्हासनगर पालिकेकडून होर्डिंगचं सर्वेक्षण करण्याला सुरुवात झाली आहे। त्यानुसार शहरात 100हून अधिक अनधिकृत होर्डिंग्स असल्याचं त्यावर कारवाईचा बडगा या ठिकाणी उगारण्यात आला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये भुयारी गटारी योजनेच्या कामामुळे शहराची बकाल अवस्था झाली आहे। तर जिजाऊ चौक रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी मानवनिर्मित अडथळे आहेत आणि भर रस्त्यातच 1.5 फूट उंचीचं चेंबर असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना देखील करावा लागतोय। संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय। शहरातील 3 रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेत, मात्र त्यांचे रिपोर्ट गंभीर नसल्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले। संभाजीनगरमध्ये विकास कामाच्या बाबतीत कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तांकडून देण्यात आले। त्यामुळे आता मराठवाडा विभागात खळबळ उडाली आहे। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला। या आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून बालहक्क कोर्टानं हा निर्णय दिलाय। तर हा अल्पवयीन आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे। पोलीस तपासानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे। तर या अल्पवयीन आरोपीला अपघातानंतर लगेच सोडून देण्याच्या निर्णयावर संतापाची लाट उसळली होती। पुण्यामधल्या या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि अग्रवाल सोबतच बार मालक व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरेला सुद्धा 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात 2019च्या तुलनेत यंदा तब्बल 6% मतदान वाढलेलं आहे। भिवंडीमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का महायुतीला विजयाची हॅट्रिक करून देणार असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केलाय। महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकेल असा दावा सुद्धा कपिल पाटील यांनी केलाय। देशामधील कडधान्य उत्पादन घटल्यामुळे भाव वाढले, त्यामुळे आता बांगलादेश चीनमधून आयात कमी केली आहे। परिणामी देशातून 2023-24 या वर्षात कडधान्याची निर्यात 22% कमी झाली आहे। देशात मागणी असल्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण भाव वाढल्यानं निर्यात मंदावली आहे। बदलापूर कर्जत महामार्गावर एका भरधाव कारचा अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार डिव्हायडरला चढून स्ट्रीट लाईटला धडकली। याच कारचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये। काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार PN पाटील
यांची मृत्यूशी झुंज आता अपयशी ठरली आहे। पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली। वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। बुलढाणा जिल्ह्यामधल्या मलकापूर येथील एका केसमध्ये न्याय न मिळाल्यानं संतप्त झालेल्या महिलेनं चक्क पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदाराची आरती केली आहे। तसंच त्या ठाणेदाराला हार आणि फुलं देखील त्यांनी वाहिली। आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।